गुड मॉर्निंग प्रेरणा, प्रतीक, प्रियंका, व्हेरी गुड मॉर्निंग. श्वेता, गुड मॉर्निंग श्वेता. चला बॅक टू द जंगल अगेन. पुन्हा आपल्याला मेमरी बेस्ड बट शिफ्ट टू बघणे आहे. निकिता, विशाखा, व्हेरी गुड मॉर्निंग. काय आज चला बघूया तर काय. IBPS RRB क्लर्क PO एक्झाम 2021 रिजनिंगचा पार्ट आहे. रिजनिंग शिफ्ट टू सेकंड शिफ्ट. एक शिफ्ट आपण मागे संपवली. आजपासून शिफ्ट टू सुरू करणे आहे. चला येऊ द्या बाकीच्यांना. फटाफट बघूया. तयारी आहे की नाही सॉल्व करण्याची. प्रश्न पुन्हा मी तुमच्यासमोर ठेवेलच. काय प्रेरणा, प्रतीक, प्रियंका, श्वेता, निकिता, विशाखा, आर यू रेडी? यस सर, वी आर रेडी. यस, व्हेरी गुड. प्रियंका, निकिता, प्रेरणा, विशाखा, श्वेता, यस सर, व्हेरी गुड. बिलकुल तयारीत राहाच. बरं, RRB PO कुणाकुणाचं आहे तुमच्यापैकी? आता नेक्स्ट. यस रेडी प्रतीक, व्हेरी गुड. RRB PO कुणाकुणाचं आहे? मार्क करा तर. आता समोरची परीक्षा त्याच्याशीच रिलेटेड आपण घेत आहे बरं का, मेमरी बेस्ड. बट RRB PO तर होईलच. यस होता आहे. याशिवाय जितके पण बँकिंग लेवलचे जे एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी पण तुमची ही प्रिपरेशन सुरू आहे बरं का. वेगवेगळे नवीन क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील. तुम्हाला काही पझलचे असतील, काही सिटिंग अरेंजमेंटचे असतील, कोडिंग डिकोडिंग, सिलॉग्स असेल, काही इनइक्वॅलिटीज असतील, राईट. स्पेशली रिजनिंग पार्ट बघू तर. आणि ज्यावेळेस क्वांट पार्ट बघू त्यावेळेस सर्व कमर्शियल टॉपिक्स ॲज वेल ॲज DI वगैरे किंवा परमिटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, हे सर्व पार्ट्स असतील. हे सर्व तुमच्या प्रिपरेशन की तुम्ही किती प्रिपेअर आहात. चला काय बघूया. हा शिफ्ट टूला कन्वर्ट करू. RRB PO 2020 मेमरी बेस्ड पेपर सॉल्व करणे आहे. जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत ते तुमच्यासमोर मी ठेवेल. कॉपी आणि पेन ॲज युजल तुम्ही घेऊन बसले असालच. आय होप सो की तुमच्यासमोर क्वेश्चन्स दिसतीलच आहे आणि तुम्हाला फटाफट डील करणे आहे. चला जम्प करूया क्वेश्चन्सवर. बाकीचे यायचे आहेत की काय येतील ते. ओके, निघून गेले ना आपला वेळ. 7:30चा टायमिंग होता, राईट. आपला वेळ निघून गेले. आपण पटकन क्वेश्चनवरून जम्प करूया. चला एक क्वेश्चन तुमच्यासमोर ठेवतो आहे मी. मला तर आधी हे क्लिअर करून द्या की क्वेश्चन क्लिअर दिसतो का. ओके, क्वेश्चन क्लिअर रीड करता येतोय का तुम्हाला? यस प्रियंका, यस दिसतोय. यस विशाखा, व्हेरी गुड. श्वेता, दिसतोय, क्लिअर दिसतोय. चला बघूया तर काय बोलतोय क्वेश्चनमध्ये. स्टडी द इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. 10 बॉक्सेस आर प्लेस्ड वन अबोव अनदर इन स्टॉक. चला बॉक्सेसची अरेंजमेंट मीन्स पजल दिलेले आहे. एकावर एक डब्बे पे डब्बा चढाना आहे. त्याच्यावर डब्यावर डब्बा ठेवायचा आहे आणि त्यातल्या कंडिशन्स दिलेल्या आहेत. लेट्स पेन काढा, कॉपी काढा आणि सुरू करा. बिलकुल. गुड मॉर्निंग रोहित पजल सॉल्व करणे आहे. अर्चना, गुड मॉर्निंग. राईट, रेडी आहे. कॉपी आणि पेन काढा आपल्या बॉक्समधून आणि बॉक्सेसला अरेंज करा. कंडिशन्स काय दिलेले आहेत काउंट करून घ्या. 4 बॉक्सेस आर प्लेस्ड बिटवीन F and X. पहिली कंडिशन दिली आहे. मोर दॅन 4 बॉक्सेस आर प्लेस्ड अबोव द बॉक्स X. दुसरी कंडिशन दिली आहे. चल लेट्स सॉल्व. एक कंडिशन मी वाचतो. तुम्ही सॉल्व करायला सुरुवात करा. बघूया कुणाकुणाची अरेंजमेंट होत आहे. आणि अरेंजमेंट पझलची अरेंजमेंट झाली की पटकन मला मार्क करून द्या. क्वेश्चन नंबर 1चा आन्सर देऊ. मार्क करून देणे आहे की सर आमची अरेंजमेंट झाली आहे. टर्न करणे आहे. टर्न. 2 बॉक्सेस आर प्लेस्ड बिटवीन B and C. करत चला रफ वर्क आणि त्याला फायनलाइज करत चला. विच इज प्लेस्ड जस्ट अबोव. जस्ट हा शब्द लक्षात ठेवा बरं का. मागच्या वेळेसही सांगितला होता. जस्ट हा शब्द आला. इट मीन्स इमिजिएट. जस्ट मीन्स इमिजिएट अबोव X.
जस्ट मीन्स विजिट, जर ज्या जस्ट शब्दाचा वापर झाला तर, आणि इथे झालेला आहे. देर आर 3 boxes आर प्लेस बिटवीन E and D, which is placed again just. Again just. जस्ट शब्द आला मीन्स immediate. Above box F. Okay. More than 3 boxes are placed between C and box A, which is placed above box B. Then more than 2 boxes are placed between G and K. Okay. Which is not placed above box C. Okay. Box J is placed below box K. सर्व कंडिशन्स आलेले आहेत. गुड मॉर्निंग उषा. क्वेश्चन दिसतोय समोर पझलचा. फटाफट पझल ड्रॉ करणे आहे. लेट्स सॉल्व दिस पझल. आणि कुणाकुणाची डन होते त्यांनी मार्क करा आणि मग बघूया आपण बोर्डवर ॲज युजल. लेट्स मार्क युअर पझल. आय एम वेटिंग. ओके. बघूया कुणाकुणाचं डन होत आहे. Take your time, but not more. पुन्हा कोणी आलेले नवीन मार्क करत चला. अटेंडन्स जे जे येतात ते अटेंडन्स मार्क झाली पाहिजे तुमची. कंडिशन्स बरोबर रीड करा, ऑफर करा. आणि कितीला अरेंजमेंट करणे. 10 बॉक्सेस आहेत बरं का. 10चा वर जायला नको, त्यानुसार अरेंजमेंट करता येईल. 10 बॉक्सेस काउंट करणे आहे. ओनली 10. Anybody? I'm still waiting for your answers. Yes, निकिता डन झालेला आहे. व्हेरी गुड निकिता. निकिता डन झाला असेल तर क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर पण पाहिजे आपल्याला. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 चा. ओके. येस निकिता. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 चा आन्सर मार्क करा. जर झाला असेल तर दिसतोय तो क्लिअर. बाकीचे 3, 4, 5 नंतर बघू. चला एनीबडी अगेन. कोणाचं झालं रे.
निकिता क्वेश्चन नंबर 1 and 2 मिळत आहेत का आन्सर्स? जर अरेंजमेंट ओके असेल तर आन्सर्स पण ओके असायला पाहिजे, मिळतीलच. कोण कोण आहे अरेंजमेंट करणारे? शिवाली गुड मॉर्निंग. इट्स टू लेट बट चला कामाला लागा पटकन. बजेट ड्रॉ करणे आहे शिवाली. 7:30 ॲक्टिव्हिटी सुरू होतं बरं का. पुन्हा कोण आहे रे लेट आलेले? अटेंडन्स मार्क करत चला. चला निकिता क्वेश्चन नंबर 1 चं उत्तर एच. ओके, जस्ट अबोव मीन्स इमिजिएट अबोव बॉक्स बी एच. ओके. सेकंड नंबर सॉरी सर नेटवर्क प्रॉब्लेम. ओप्स सॉरी होतं बरं का नेटवर्क प्रॉब्लेम होतं. इट्स ओके, डजंट मॅटर. चला सुरू करा याला आपण. शिवाली सॉल्व करा. अभिषेक गुड मॉर्निंग. अभिषेक निकिता क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर आला आहे एच. सेकंडचं काय रे निकिता? सेकंडचं काय असेल? व्हेरीफाय करूया आपण. पुन्हा कुणाचं डन झालं आहे का रे? ही कन्फ्युजनवर कन्फ्युजन वाढत आहे. Anybody? रीड करा बरोबर कंडिशन्स. बरोबर तयार होईल पजल. पजल तर 5 मार्क्स तुम्हाला देऊन जाईलच ॲट एनी एक्झाम. बँकिंग लेवलची पजल सिटिंग अरेंजमेंट 5 मार्क्स देऊन जातातच. तर तुमची तयारी असायला पाहिजे. कशाही पद्धतीचा पझल किंवा कशाही पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट आपल्याला ड्रॉ करता आलीच पाहिजे. आणि खूप सारे आपण क्रिटिकल लेवलवर क्वेश्चन्स इथे घेतलेले आहेत आपल्या क्लासमध्ये. चला एनीबडी अगेन? निकिता क्वेश्चन नंबर 2. यस श्वेता डन. व्हेरी गुड. श्वेता डन झाला असेल. क्वेश्चन नंबर 1 and 2 चे आन्सर्स पाहिजे मला. श्वेता क्वेश्चन नंबर 1 चा ऑप्शन नंबर 1 ए. ओके जी. निकिताचा आला आहे एच. ओके. क्वेश्चन नंबर 2 श्वेता. क्वेश्चन नंबर 2 चा ऑप्शन नंबर डी मीन्स सी. ओके. श्वेताचा क्वेश्चन नंबर 2 चा पण ऑप्शन नंबर ए आलेला आहे, दॅट इज बी. ओके. डिफरन्स आहे बरं का. डिफरन्स आहे, आपण व्हेरीफाय करूया इथे. चला एनीबडी अगेन कुणाचा डन झाला आहे का रे? श्वेता एक्सेप्ट श्वेता अँड निकिता. यस रोहित. व्हेरी गुड रोहित डन झाला आहे. रोहित डन झाला असेल तर क्वेश्चन नंबर 1 and 2 पटकन. प्रेरणा शाबाश. प्रेरणाचं पण डन झालं आहे. तर क्वेश्चन नंबर 1 and 2 पाहिजे आपल्याला. 1चं जी मीन्स ऑप्शन नंबर ए रोहित. ओके. सेकंड आहे यस प्रतीक डन झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2चं डी मीन्स सी. आणि क्वेश्चन नंबर 3 कुठे दिसला मला? क्वेश्चन नंबर 3 प्रेरणा. क्वेश्चन नंबर 3 कुठे दिसतोय? अर्चना व्हेरी गुड डन झालेलं आहे. अर्चनाचा आन्सर क्वेश्चन नंबर 1चं ए रोहित. क्वेश्चन नंबर 2 डी. प्रेरणा क्वेश्चन नंबर 3 कुठे सापडला? चला बघूया फोनवर. अर्चना क्वेश्चन नंबर 2 ओके. चला बघूया बोर्डवर बघूया आपण.
चला एक कंडिशन ड्रॉ करूया. काय बोलतोय की 10 बॉक्सेस आहेत, आपल्याला 10च्या वर बॉक्स असायला नको, 10 बॉक्सेस आहेत आणि कंडिशन नंबर 1, 4 बॉक्सेस आर प्लेस्ड बिटवीन F अँड H. 4 बॉक्सेस F अँड H यांच्यामध्ये 1 2 3 4 F अँड H मध्ये आहेत. F अँड H मध्ये 4 बॉक्सेस आहेत. असं येऊ शकतं की H इथे असेल आणि F इथे असेल, काही पण होऊ शकतं F वर किंवा ते खाली, बट 4 बॉक्सेस त्यांच्यामध्ये आहेत. आपण समोर कुठेतरी आपण एका वेने कन्वर्ट होऊयाच. एकच वेने आपल्याला झाली आहे. जर रॉंग होत असेल तर आपण वे चेंज करूया. चला, मोर दॅन 4 बॉक्सेस आर प्लेस्ड अबोव बॉक्स H. अबोव बॉक्स समजा या Hला इथे वर घेतलं, समजा इथे H नाही घेता Hला वर घेतलंय, तर याच्यामध्ये मोर दॅन 4 बॉक्सेस इट मीन्स की 4 पेक्षा जास्त असायला पाहिजे. म्हणजे 5 असायला पाहिजे किंवा 6 असायला पाहिजे किंवा 7. जर मी याच्यावर या Hला समजा इथे घेतलं, याच्यावर 1 2 3 4 आणि 5 बॉक्सेस घेतले समजा, कारण मोर दॅन 4 बोलत आहे. Hला जर मी वर कन्सिडर केलं तर आपल्याला जर फक्त 10 बॉक्सेसची अरेंजमेंट करणे आहे, तर 10 बॉक्सेसची अरेंजमेंट जर करायची असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 होतात. ते 11 आपल्याला 11 बॉक्सेसची अरेंजमेंट करायची नाही आहे. इट मीन्स स्पष्टपणे हे क्लिअर होत आहे की H हा इथे असायला नको, तर H हा इथेच असायला पाहिजे, तर H इथे असेल. F वर असेल आणि H खाली असेल. सरळ डिफाईन होता येते की F वर असेल तर Fला आपण घेऊया वर आणि त्यांच्यामध्ये 4 प्लेसेस आपण दाखवून घेऊया. त्यांच्यामध्ये 4 प्लेसेस, दॅट इज 1 प्लेस, दॅट इज 2nd प्लेस, 3rd प्लेस आणि 4th प्लेस. आणि मग H असेल हा खाली इथे, राईट, कारण Hला वर घेता येणार नाही, कारण Hचा वर 4 पेक्षा जास्त म्हणजे 5 6 और 7 असतील. तर इथे जर H खाली घेतला तर याच्यावर 4 पेक्षा जास्त आपल्याला काउंट करता येते, राईट. एक कंडिशन ड्रॉ करतोय, मला फक्त क्लिअर आहे की नाही ते करत चला. क्लिअर आहे का ही कंडिशन? फटाफट ॲज युजल आपण प्रत्येक पजलमध्ये असंच करत आलेलो आहे की एक कंडिशन मी इथे ड्रॉ करून दिलेली आहे आणि तुम्हाला विचारत दिलेलो आहे क्लिअर आहे का, कारण फायनली ड्रॉ केल्यानंतर तुमचे डाऊट्स तयार व्हायला नको. चला, एक कंडिशन क्लिअर झाली आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट कुठे गेलं आहे? मोर दॅन 4 बॉक्सेस आर प्लेस्ड अबोव द बॉक्सेस. 2 बॉक्सेस आर प्लेस्ड बिटवीन B अँड C. बघा काय बोलत आहे की B आणि C यांच्यामध्ये 1 2 बॉक्सेस प्लेस्ड असायला पाहिजे. C इथे पण असू शकतो आणि B इथे पण असू शकतो, ठीक ना. 2 बॉक्सेस त्यांच्यामध्ये दाखवता येईल तर, बट वर कोण आहे? B आहे, खाली कोण आहे? C आहे, हे कन्फर्म नाही आहे. बट त्यानंतर बोलत आहे की विच प्लेस जस्ट अबोव H. जस्ट मीन्स इमिजिएट. बट विच प्लेस मीन्स व्हॉट, की कुणाबद्दल बोलतोय हा विच बोलतोय, दॅट इज या C बद्दल बोलतोय की C जो आहे C जस्ट अबोव H असायलाच पाहिजे. जस्ट अबोव H इथे आहे तर C इथे असायलाच पाहिजे. तो विच इज प्लेस्ड जस्ट अबोव H, हे सेंटेन्स कोणासाठी आहे की या मागच्या सेंटेन्समध्ये जो शेवटी आलेला असेल की B आणि C यांच्यामध्ये 2 बॉक्सेस आहेत, तर C हा जस्ट अबोव H असायला पाहिजे असा तो बोलतो आहे. तर C ला तर आपल्याला दाखवणे H, तर Hच्या वर, बरं का. बट हा B कुठे आहे अजूनही कन्फर्म नाही. B खाली पण येऊ शकतो किंवा B वर पण येऊ शकतो. तर आपण ही प्लेस फिल केलेली आहे. याला आपण डन केलेलं आहे, हे अजून शिल्लक आहे. चला, हे क्लिअर आहे का? मार्क करा की C हा Hचा जस्ट अबो मीन्स इमिजिएट अबो असायला पाहिजे. जो शेवटचा अल्फाबेट आलेला आहे किंवा इनिशियल आलेला आहे त्याच्याबद्दल हे सेंटेन्स तयार होतं, विच इज प्लेस जस्ट अबो H. येस व्हेरी गुड. चला, नेक्स्ट कंडिशन बघूया. नेक्स्ट कंडिशन देयर आर 3 बॉक्सेस आर प्लेस्ड बिटवीन E अँड D यांच्यामध्ये 1 2 3 बॉक्सेस आहेत. तर D इथे पण असू शकतो, E इथे पण असू शकतो. कोण वर आहे कोण खाली आहे हे अजूनही अद्यापही कन्फर्म नाही. बट कन्फर्म करूया. त्यानंतर बोलतोय विच इज प्लेस जस्ट अबोव F. कोण आहे जस्ट अबोव F? हा D. जस्ट अबोव F चा अगदी वर हा D असायला पाहिजे. दॅट इज द कंडिशन. F इथे मिळतोय तर D डेफिनेटली इथे असायला पाहिजे. ही कंडिशन पण डील होते आपली. D इथे असेल, बट ही कुठे असेल अजून कन्फर्म नाही.
चला डी घेतले 1 2 3 4 4 झालेले आहे. क्लिअर आहे का? हे मार्क करा पटकन. डी ला आणि सी ला कसं अरेंज केलेलं आहे या सेंटेन्सनुसार. यस प्रियंका क्लिअर आहे. यस यस प्रेरणा अँड ऑल ऑफ यू शिवाली निकिता अभिषेक प्रतीक. यस राईट. चला इथपर्यंत गेलेलं आहे. आपली ही अरेंजमेंट इथे फायनल अरेंजमेंट इथे सुरू आहे बरं का. इकडे रफ वर्क करतोय आपण की मोर दॅन 3 बॉक्सेस. अच्छा चला याच कंडिशनला डील करूया. याच कंडिशनला ही कंडिशन बघा की जर डी जर खाली असेल डी या 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 कंडिशनमध्ये तर वर ईला लिहिण्यासाठी 1 2 3 आणि ई इथे लिहावं लागेल. राईट बरोबर ना. या कंडिशननुसार ई इथे लिहावं लागेल. तर आपल्याला तर फक्त 10 बॉक्सेसची अरेंजमेंट करणे. जर अशा कंडिशनमध्ये लिहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 होतात. ते 11 आपल्याला 11 नको. आपल्याला 11 नको. इट मीन्स डीच्या वर हा ई असणार नाही तर हा ई असेल इथे खाली. मीन्स हा ई डी असेल वर आणि हा ई असेल खाली. तर 1 2 3 प्लेस सोडू. 1 2 3 प्लेस आणि इथे लिहूया आपण. मिळाली का याची जागा? कारण वर जर ई घेतला तर 11 प्लेसेस होत आहेत. आपल्याला 11 नको. ओनली 10 ची अरेंजमेंट करणे आहे. यस प्रियंका व्हेरी गुड. यस प्रेरणा एक एक कंडिशन डील करत चला. याला आपण डील केली आहे. संपला. यस 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 व्हेरी गुड. क्लिअर आहे. चल समोर जाऊया. मोर दॅन 3 बॉक्सेस आर प्लेस्ड बिटवीन सी अँड बॉक्स ए. बरं सी अँड बॉक्स ए यांच्यामध्ये मोर दॅन 3 1 2 मोर दॅन 3 मीन्स +3 लिहिता येईल इथे कंडिशनमध्ये. +3 या सी अँड ए. आता सी वर आहे की खाली आहे हे कन्फर्म नाही आहे. बट याला बघणे आहे आता आपल्याला की मोर दॅन सी 3 बॉक्सेस 3 पेक्षा जास्त असायला पाहिजे. आपल्याकडे इथे सी आहे बरं का. आपल्याकडे तिथे सी आहे. जर मी ए ला इकडे घेतलंय खाली तर मोर दॅन 3 पाहिजे. दॅट इज 1 2 3 4. मोर दॅन 3 बॉक्सेस मीन्स 4 और 5 हे घ्यावे लागतील. आणि जर मी इथे ए लिहिला तर काउंट करा. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अगेन 11 होत आहेत. ते सी आणि एच्या मध्ये मोर दॅन 3 असायला पाहिजे. जर ए ला मी खाली घेतला तर सीचा बघा मोर दॅन 3 1 2 3 4 दाखवले मी किंवा 5 पण दाखवले तर पुन्हा 10च्या वर होतील. ते ऑलरेडी 3च्या वर मीन्स 4 बॉक्सेस दाखवले आहे मी. मोर दॅन 3 4 तर हे 11 होत आहेत. 11 आपल्याला 11 नको. 11 आपल्याला नको. इट मीन्स हा जो ए आहे हा खाली असणार नाही. तो वर असायला पाहिजे कुठेतरी. तर आपण याला इथून कॅन्सल आउट करू. अँड सी पासून 1 2 3 च्या वर इथे तर घेता येणार नाही आपल्याला कारण एफ आहे. इथे पण घेता येणार नाही. डी आहे. तर ए ला जर समजा मी इथे घेतला तर सी आणि ए यांच्यामध्ये जे डिफरन्स आहे ते मोर दॅन 3 मिळतं का बघा. चेक करा. तर यस आता आपल्या 10च्या वर जाणार नाही. 1 2 3 4 5 6 7 8च होत आहेत. ए इथे असेल किंवा याच्या वरही असू शकतो बरं का. याच्या वरही आपण तात्पुरता तिथे लिहिलं आहे. असं येऊ शकतो की इथे कोणीतरी दुसरं बसलं असेल त्याच्यावरही असेल कारण 8च मेंबर होत आहेत. बट ए ला आपण अजून करतोय तिथे जर कंडिशननुसार समोर असं कळेल की हे तिथे नाही त्याच्यापेक्षा पण वर आहे तर त्याला वर चढवूया आपण. चला क्लिअर आहे का? मार्क करा इथपर्यंत. ही कंडिशन क्लिअर आहे का? फटाफट तुमचे मार्क्स देत चला म्हणजे समोर जातील. येस ऑल ऑफ यू क्लिअर आहे. इथपर्यंत आपण 8 लोकांची अरेंजमेंट करून चुकलेलो आहे. चला नेक्स्ट कंडिशन बघूया. नेक्स्ट कंडिशन सी आणि एच्यामध्ये मोर दॅन 3 बॉक्सेस. अच्छा इथे तर ही कंडिशन आहे विच इज प्लेस्ड अबोव बॉक्स बी. म्हणजे कोण हा ए अबोव बॉक्स बी. आता इथे फक्त अबोव बॉक्स बी बरं का. नॉट जस्ट जर लिहिला असता तर इमिजिएट दाखवला असता. बट इथे ओनली अबोव बॉक्स बी म्हणजे बॉक्स बी हा खाली असायला पाहिजे. इथे कुठेतरी बॉक्स बी हा खाली असायला पाहिजे. जर इथे जस्ट अबोव लिहिलं असतं ना जस्ट अबोव बी तर इथे बी ला घेऊन त्याच्यावर ए लिहावं लागलं असतं. बट इथे जस्ट अबोव बोलत नाहीये. जस्ट या वर्डला मी अंडरलाईन करून मिनिंग तुम्हाला समजावून दिले आहे. जस्ट मीन्स इमिजिएट. बट या सेंटेन्समध्ये कुठेही जस्टचा वापर झालेला नाही आहे. दॅट्स वाय बी इथे आहे असं मला म्हणता येणार नाही. एच्या इमिजिएट खाली. बट एच्या खाली इकडे कुठेतरी इथे किंवा समोर कुठल्या तरी प्लेसमध्ये बी बसलेला आहे. बी अजूनही मला कन्फर्म नाही. राईट. बट आता ही कंडिशन बघा. ही कंडिशन
ही कंडिशन बघा की सी आणि बी यांच्यामध्ये दोन व्यक्ती बसलेले आहेत. हा सी आहे बरं का, हा सी आहे आणि बी जर घेतला तर इथे हे दोन व्यक्ती दाखवून इथे मला बी घेता येईल. तर 10 होतात का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हो, होऊ शकतात, होऊ शकतात बरं का, होऊ शकतात. कन्फर्म नाही आहे कारण सीच्या दोन व्यक्ती सोडून इथे पण बी बसू शकतो, इथे किंवा इथे बी असायला पाहिजे आणि तो एच्या खाली पण येतो आहे. पण समोरची कंडिशन आपण रीड करून घेऊया. बी ॲक्च्युली इथे आहे किंवा इथे आहे, या दोन पैकी एक जागा बीची असायला पाहिजे. इथे मी थोडंसं इथे मार्क करून इथे बाजूला बी लिहून ठेवत आहे. राईट, चला समोरची कंडिशन वाचूया. समोर मोर दॅन 2 बॉक्सेस आर प्लेस्ड बिटवीन जी अँड के. बरं का, जी अँड के यांच्यामध्ये मोर दॅन 2 आहेत, मोर दॅन 2 अँड जी अँड के विच इज नॉट प्लेस्ड अबोव बॉक्स सी. कोण कोण? हा के विच इज नॉट प्लेस्ड अबोव बॉक्स सी. के जो आहे तो सीच्या वर नाही आहे, के जो आहे तो सीच्या वर नाही आहे, तर तो सीच्या खाली असायला पाहिजे. तर केला जर समजा इथे किंवा इथे कुठेतरी घेता येईल आपल्याला. समजा एकच जागा जर असेल, एकच जागा जर असेल आणि केला समजा मी इथे घेतलाय, समजा बरं का, समजा मी इथे घेतोय केला, केला केला जर इथे घेतलाय आणि फायनली बघा, फायनली लास्ट काय बोलत आहे? बॉक्स जे इज प्लेस्ड बिलो बॉक्स के. बॉक्स जे जो आहे तो केच्या खाली आहे, म्हणजे जेला तर मला इथेच घ्यावं लागेल, राईट ना. जे जो आहे तो केच्या खाली आहे, तर केला मला इथे जर घेतलाय कारण तो सीच्या खाली असायला पाहिजे, तर मला जे इथे घ्यावं लागेल. इट मीन्स इथे के असायला पाहिजे. इज इट क्लिअर? चला इथपर्यंत क्लिअर आहे का? यस. ही शेवटचे दोन कंडिशन्सनुसार मला के आणि जे यांचे प्लेसेस मिळालेले आहेत. आता के आणि जे चे प्लेसेस मिळाले आहेत, इट मीन्स इथे बी असणार नाही कारण या कंडिशननुसार सी आणि बी यांच्यामध्ये दोघांचं अंतर असायला पाहिजे. तर बी असायला पाहिजे माझ्या इथे, तर मी इथे बीला प्लेस करतो आहे. बी हा झाला बी इथे प्लेस आणि राहिलेली एकमेव जागा आहे, एकच जागा. तिथे कोण येईल मग? कोण राहिलेलं आहे? ए बी सी डी एफ जी. जी जी राहिला आहे, ही जागा याला देऊन देतो आहे मी. राईट, बघा जी संबंधित काय बोलत आहे? जी संबंधित आहे का स्टेटमेंट? यस, मोर दॅन 2 बॉक्सेस आर प्लेस्ड बिटवीन जी अँड के. बघा जी अँड के यांच्यामध्ये मोर दॅन 2 बॉक्सेस आहेत का? यस, 1 2 3 बॉक्सेस आहेत. तर जी आपला सॅटिस्फाईड होत आहे आणि कम्प्लीट 10 रुपये झाले का काउंट करा. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यस, झालेले आहेत, झालेले आहेत. ही झाली आहे तुमची फायनल अरेंजमेंट. चला क्लिअर आहे का? अरेंजमेंट क्लिअर आहे का? मार्क करा पटकन. यस अभिषेक, अंजली, यस यस श्वेता, यस यस. बरं, तुमच्यापैकी ज्यांचं डन झालेलं आहे ते अशीच अरेंजमेंट झाली आहे का? मार्क करा. तर प्रेरणा, यस अशी झाली. व्हेरी गुड प्रेरणा. प्रेरणाची ॲसिटी कशी झाली आहे? पुन्हा निकिता, थोडंफार मिसमॅच झालं बरं का. कुठे झालं आहे मी समजून दिली आहे. निकिता, श्वेता नाही बोलत आहे. श्वेता, बरं निकिता श्वेता मिसमॅच झाली. रोहित, ओके. श्वेता, निकिता, रोहित, प्रियंका, हे मला कन्फर्म करून द्या की मी हे जे सांगितलं ते क्लिअर आहे का? ही अरेंजमेंट. यस, अभिषेकची पण नाही झाली आहे बरोबर. बट अभिषेक क्लिअर आहे का हे सांगितलं आहे. अर्चना, यस 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 यस. हे जी मी अरेंजमेंट करून दिली ती तुम्हाला समजली आहे. एक एक पॉईंट घेऊन मी तुम्हाला विचारत गेलेलो आहे की क्लिअर आहे का, क्लिअर आहे का, आणि मग फायनली मी अरेंजमेंट केली. अँड अशी अरेंजमेंट जर झाली असेल तर सर्व गुण मिळाले. यस, सर्वांचं क्लिअर आहे, क्लिअर आहे. तर आता आपल्याला क्वेश्चनचे आन्सर्स पण फटाफट 15-20 सेकंदात ड्रॉ करायचे. काय बोलतोय क्वेश्चन नंबर 1? चला बघा तर की विच ऑफ द फॉलोइंग बॉक्स इज प्लेस जस्ट अबव बॉक्स बी. बीचा जस्ट अबव कोणता दिसतोय? दॅट इज एफ. यस यस रोहित, ऑप्शन नंबर डी. चला ते मार्क करा फटाफट क्वेश्चनचा आन्सर. अरेंजमेंट अशी झालेली आहे, आपला कुठलंही स्टेटमेंट मिसमॅच होत नाही या अरेंजमेंटमध्ये. इट मीन्स ही अरेंजमेंट एकदम क्लिअर अँड ॲक्युरेट आहे. यस यस यस, ऑप्शन नंबर डी. व्हेरी गुड. चला क्वेश्चन नंबर 2ला ड्रॉ करा पटकन. विच ऑफ द फॉलोइंग बॉक्स इज प्लेस्ड इन द बॉटम ऑफ द स्टॉक? सर्वात बॉटमला कोण आहे? जे कुठे मिळत आहे? ऑप्शन नंबर 2. वेट ना. यस 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 यस,
व्हेरी गुड. चला तर खाली जाऊया. क्वेश्चन नंबर 3 वर या. हाऊ मेनी बॉक्सेस आर प्लेस्ड बिटवीन ए अँड एच. क्वेश्चन नंबर 3 चा ऑप्शन नंबर सी बोलते हैं ए अँड एच. कुठे आहे ए? हा आहे. एच कुठे आहे? कुठे आहे एच? हा इथे आहे. 1 2 3 4 5 6 बॉक्सेस आहेत. तर उत्तर काय व्हायला पाहिजे? 4 होणार नाही, 3 होणार नाही, मोर दॅन 4. 4 पेक्षा जास्त आहेत. यस यस, मोर दॅन 4. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबाश. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स अबाउट बॉक्स जी. बॉक्स जी बद्दल कोणतं स्टेटमेंट या 5 पैकी रॉंग आहे? रॉंग. फॉल्सच बोलता नाही. यस, फॉल्स, नॉट राईट. की कोणतं स्टेटमेंट रॉंग असेल? चला स्टेटमेंट वाचा फटाफट. झूम करू थोडं. ड्रॉइंग पण झूम होते. राईट. चला. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स अबाउट बॉक्स जी. जी साठी काय म्हणतो ऑप्शन नंबर? क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर प्रियंका बोलते ऑप्शन नंबर बी. फॉल्स असायला पाहिजे बरं का, नॉट ट्रू. ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी. श्वेता, रोहित, यशिवाली, अर्चना, ऑप्शन नंबर बी. चला बघूया तर काय काय बोलते हैं. बॉक्स जी इज प्लेस्ड जस्ट अबव ई. बॉक्स जी इज प्लेस्ड. यस, हा तर राईट आहे बरं का, हे उत्तर होणार नाही. जस्ट अबव ई आहे. जस्ट अबव ई. नॉट मोर दॅन 2 बॉक्सेस आर प्लेस्ड बिटवीन ए अँड जी. ए अँड जी, ए अँड जी यांच्यामध्ये मोर दॅन 2 बॉक्सेस नाही आहेत बोलत आहेत. बट मोर दॅन 2 बॉक्सेस आहे. तर हे तुमचं फॉल्स आहे. म्हणजे फॉल्स आहे इट मीन्स हेच तुमचा आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी. येस येस येस, ऑल ऑफ यू. ऑप्शन नंबर बी. इट्स ऑप्शन नंबर बी. बाकीचे पण चेक करून घेऊया, व्हेरीफाय करून घ्या. 1 बॉक्स इज प्लेस्ड बिटवीन सी अँड जी. सी अँड जी, सी अँड जी, सी अँड जीच्या मध्ये एक बॉक्स प्लेस्ड आहे. मीन्स हा राईट आहे, म्हणजे उत्तर होणार नाही. मोर दॅन 3 बॉक्सेस आर प्लेस्ड अबोव बॉक्स जी. अबोव बॉक्स जी. यस, मोर दॅन 3 आहे. मीन्स ही राईट स्टेटमेंट आहे. मीन्स उत्तर होणार नाही. बोथ बी अँड डी तर होणार नाही. तर बी होईल. ओनली बी, ओनली बी. यस यस यस, ऑल ऑफ यू. इट्स ऑप्शन नंबर बी. राईट. व्हेरी गुड. चला फायनली लास्ट क्वेश्चन दिसत आहे. विच ऑफ द फॉलोइंग बॉक्स इज प्लेस्ड जस्ट बिलो बॉक्स सी. सीचा जस्ट बिलो कोणता बॉक्स आहे? यस, दॅट इज एच. एच. यस यस यस, व्हेरी गुड. रोहित, उषा, निकिता, प्रियंका, शिवाली, विशाखा, ऑल ऑफ यू. की सीच्या ॲक्युरेट खाली कोण दिसतो आहे? दॅट इज एच. देन ऑप्शन नंबर राईट ना. चला फायनली मार्क करा. फायनली यस सर, क्वेश्चन समजला आहे. आणि पुन्हा एकदा ड्रॉ करून बघा बरं का. ज्यांची थोडीफार मिसमॅच झाली आहे त्यांनी पुन्हा एकदा नंतर ड्रॉ करून बघायला. यस यस यस, क्लिअर आहे सर्वांचं, क्लिअर आहे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाणे आहे. नेक्स्ट क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे बघूया. हो सोपा सोपा प्रश्न. वा, काय पाहिजे अजून याच्यापेक्षा सोपं. क्वेश्चन क्लिअर दिसतो का? मार्क करा. क्वेश्चन क्लिअर दिसतो का? मला आज तर मार्क करून द्या. यस, क्लिअर. यस, दिसतोय. क्लिअर दिसतोय. की काही स्टेटमेंट दिले आहेत, त्यांचे कोड दिलेले आहेत. स्टेटमेंट अगेन कोड, स्टेटमेंट अगेन कोड. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की असा क्वेश्चन असेल तर काहीतरी मार्क इंडिकेट करा. प्रत्येकाचं सेपरेट काढत बसू नका, त्याला वेळ लागेल. की इंडिकेशन द्या की एखादा शब्द जसा बाईक आहे तर बाईकसाठी काय असायला पाहिजे, तर फटाफट तिथल्या तिथे मार्क करता येईल. तुम्हाला वेळ कमी लागेल. लेट्स सॉल्व. की आधी तर त्यांचे कोड्स मार्क करून घ्या. क्वेश्चन नंबर 6, 7, 8 नाही क्लिअर दिसतोय तुम्हाला. 6, 7, 8चा आन्सर द्या मला आणि मग 9 आणि 10ला जाऊया. लेट्स ड्रॉ. कोडला डिकोड करा फटाफट. साध्या सोप्या पद्धतीने मार्क्स पूर्ण मिळतात बरं का. एकही मार्क गमावू नका. याचा फ्रीचे मार्क असतात अशा टाईपच्या प्रोसेसमध्ये हे आपण बघून चुकलेलो आहे. लेट्स ड्रॉ. चला करा फटाफट. क्वेश्चन नंबर 6, 7 and 8. आय एम स्टील वेटिंग फॉर युअर राईट आन्सर्स.
यस, उत्तर यायला सुरुवात झाली आहे. श्वेता, क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन नंबर ए. व्हेरी गुड विशाखा, व्हेरी गुड प्रियंका, रोहित, शबाश. ऑप्शन नंबर ए, क्वेश्चन नंबर 6. चला 7 पण आलेलं आहे श्वेताचं. क्वेश्चन नंबर 7 ऑप्शन नंबर ई. ओके, चला 666. यस राव. निकिता, व्हेरी गुड. अभिषेक, व्हेरी गुड निकिता. क्वेश्चन नंबर 7 चा ऑप्शन नंबर ई. यस रोहित. चला मार्क करा बाकीचे पण आन्सर्स काढत चला. यस अर्चना, क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन नंबर ए. शिवाली, 6 ऑप्शन नंबर ए. राव, क्वेश्चन नंबर 7 ऑप्शन नंबर ई. रोहित, क्वेश्चन नंबर 8 ऑप्शन नंबर सी. ओके, क्वेश्चन नंबर 8 पण आलं आहे रोहितचं. व्हेरी गुड. श्वेताचा डिफरन्स आहे. श्वेता क्वेश्चन नंबर 8 ऑप्शन नंबर डी बोलतो आहे. रोहित अँड श्वेता वेगवेगळे आन्सर्स आहेत, बट व्हेरीफाय करूया बरं का. शिवाली 7चं ई. ओके, अर्चना 7चं ई. प्रतीक 7चं ई. प्रियंका 7चं ई. ओके, चला मूव ऑन करा फटाफट 8 पर्यंत. बाकीचे पण मार्क करत चला रे. उत्तरे निवांत बसू नका. सर सांगतील त्यावेळेस आम्ही नोट करू असं काही समजू नका. तुम्हालाच तिथे फाईट करणे आहे परीक्षेमध्ये. निकिता बोलतोय क्वेश्चन नंबर 8 ऑप्शन नंबर डी. ओके, रोहित ऑप्शन नंबर सी आहे. श्वेता ऑप्शन नंबर डी आहे क्वेश्चन नंबर 8चं. बघा बरोबर बघा क्वेश्चनला. अच्छा प्रतीक सी. ओके, डिफरन्स आहेत. क्वेश्चन नंबर 8 मध्ये डिफरन्स आहेत बरं का. बाकीचं 6 आणि 7 ॲज इट इज आन्सर्स आहेत तुमचे. क्वेश्चन नंबर 8 मध्ये डिफरन्स आहे. सो फटाफट मार्क करा पुन्हा. अभिषेक 8चा ऑप्शन नंबर डी. शिवाली 8चा ऑप्शन नंबर डी. व्हेरी गुड. काही लोकांचं डी आहे, काही लोकांचं सी आहे, बट व्हेरीफाय करूया. यस राव, ऑप्शन नंबर डी क्वेश्चन नंबर 8. चला बघूया. आधीच काय डिकोड करूया. काय बोलताय बाईक, कार, सायकल इथल्या इथे करू का रे. बट आपल्याला मग झूम आउट करावं लागेल राईट ना. इथल्या इथे होतं बरं का. या बाईकला काहीतरी सर्कल करा, त्याला त्याच्या कोडला पण सर्कल करा. प्रेरणा 6चं ए, 7चं ई, 8चं ई. प्रेरणाचा ऑप्शन नंबर ई आला आहे 8चं. चला चेक करूया की इथे तर करता येईल बरं का डिरेक्टली, बट ते तुम्हाला शो होणार नाही कारण मग त्याला झूम आउट करावं लागेल मला किंवा झूम इन करावं लागेल. तर त्यावेळेस मात्र ते तो डेटा मिसमॅच होऊन जाईल. काय बाईक, कार, सायकल. बाईक, कार आणि सायकल याच्यासाठी कोड दिले आहे. दॅट इज IE, देन AR आणि EA. ओके, देन कार, शूज, माऊस. कार, शूज, माऊस त्यासाठी कोड दिले आहे. दॅट इज SU, OE आणि AR. सर्वात आधी तर या दोघांना कम्पेअर करा. सारखं काय म्हणत आहे. दॅट इज कार आणि कार सारखं. त्याच्याशिवाय काही एकासारखं नाही. जर या दोन सेंटेन्समध्ये कार सारखं आहे तर या दोन कोडिंगमध्ये सारखं काय मिळतं आहे. दॅट इज AR अँड AR. AR अँड AR हे सारखं आहे. इट मीन्स त्या कारला मी सर्कल केलं आहे बरं का. कारला सर्कल आणि त्याच्या कोडला पण सर्कल केलं आहे. मीन्स पटकन शोधायला सोपं जाईल आपल्याला की कार याचा कोड आहे AR. राईट. प्रेरणा बोलतोय ऑप्शन नंबर सी 8चं. ओके, चला नेक्स्ट काय म्हणतोय. बॉटल, कार, प्लग, चार्जर. बॉटल, कार, प्लग, चार्जर. पुन्हा अगेन कार आलेला आहे इथे. राईट. कारचा तर AR असायलाच पाहिजे. यासाठी दिलं आहे AR. आता कारचा AR, UG, TT अँड ER. ओके, चला फायनली लास्ट दिलेला आहे प्लग, बाईक, चार्जर. प्लग, बाईक, चार्जर याच्यासाठी कोड दिलेला आहे की ER, देन IE आणि UG. बघा तर चार्जर इथे काय सारखं मिळतंय बघा. बाईक सारखं मिळतंय. बाईकला मी स्क्वेअर करतोय, स्क्वेअर ऑर रेक्टँग्युलर शेपमध्ये. राईट. त्याशिवाय इथे काही दिसत नाही. तर या दोघांमध्ये काय सारखं दिसतंय. दॅट इज EQ, I याला मी स्क्वेअर करतोय. स्क्वेअर और जो रेक्टँग्युलर शेप केला आहे दॅट इज बाईक.
तर एक राहिला आहे सायकल. सायकलला मी डबल अंडरलाईन करतोय, तर सायकलसाठी होईल EQ. डबल अंडरलाईन मी काहीतरी साईन इंडिकेट करतोय. साईन इंडिकेट करा तर पटकन लवकर येते. बरं, शेवटी काय आहे पुन्हा काय सारखं दिसतंय, शूज आणि माऊस इथे दिसतोय का नाही. मीन्स शूज आणि माऊससाठी या दोनपैकी कुठला तरी असायला पाहिजे. देन बघा इथे प्लग इथे दिसतोय आणि प्लग इथे पण दिसतोय, राईट. याला सिंगल अंडरलाईन करतोय अशी क्रॉसमध्ये, सिंगल अंडरलाईन क्रॉसमध्ये. तर प्लग आणि प्लग ऐकलंय. चार्जर पण मिळतोय, चार्जर, राईट. तर या चार्जरला पण काहीतरी मार्क करूया, या पद्धतीने मार्क करतोय. बट चार्जर आणि प्लग हे दोन्ही इथे मिळत आहेत दोन्ही सेंटेन्समध्ये. तर दोघांमध्ये सारखे असणारे कोणते बघा की ER आणि UG, ER आणि UG, ER आणि UG. पण प्लगसाठी किंवा चार्जरसाठी ER और UG पैकी नेमकं कोण, नक्की कोण हे माहिती नाही आपल्याला. त्याशिवाय याचे कोड सध्या डिफाईन करता येणार नाही. बट हा बॉटल राहिलेला आहे, बॉटल, याला डबल सर्कल करतोय बघा, सिंगल बॉटल. तर UG अँड ER यांच्यामध्ये आलंय, तर बॉटलसाठी तुमचा हा डबल सर्कल इंडिकेट करतो, दॅट इज TT, राईट. चार्जर आणि प्लग यांच्यामध्ये UG और ER यापैकी कोण होईल हे अजूनही कन्फर्म नाही. ॲज वेल ॲज शूज अँड माऊस यांच्यामध्ये SU और OE यांच्यापैकी कोण असेल हे अजूनही कन्फर्म नाही. SU पण होऊ शकतो और OE पण होऊ शकतो, राईट. मला इतके कोड्स मिळालेले आहेत, या इतक्या कोडवरून माझ्या सर्व क्वेश्चनचे आन्सर्स जनरेट होतील. चला बघूया. क्वेश्चन नंबर 6 काय झालं. क्वेश्चन, व्हॉट इज द कोड फॉर बाईक. बाईक कुठे मिळत आहे, हा बघा रेक्टँग्युलर शेप, दॅट इज I. ऑप्शन नंबर E, दॅट इज खतम. यस, सर्वांचा आलेला आहे ऑप्शन नंबर A, दॅट इज IE. यस आलेला आहे. चला क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय, व्हॉट इज द कोड फॉर शूज ॲज पर द गिवन कोड लँग्वेज. बघा शूज साठी कन्फर्म नाही आहे. तो SU पण होऊ शकतो और OE पण होऊ शकतो. तर SU आणि OE इथे दिलेले आहेत. बट ऑप्शन नंबर E बघा, आयदर A और B. यस, सर्वांचं E आलेलं आहे. आयदर SU और OE होईल तो, ठीक ना. चल नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8. चला क्वेश्चन नंबर 8 तुमच्यामध्ये थोडाफार मिसमॅच आहे, त्याला क्लिअर करून घेऊया. क्वेश्चन नंबर 8 काय बोलतोय, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज कोड फॉर UG साठी कोणता वर्ड असायला पाहिजे. कुठे आहे UG, दॅट इज UG. हा इथे आहे आणि इथे आहे UG, राईट. UG साठी कोणता वर्ड असायला पाहिजे. तर ऑप्शनमध्ये दिले आहे A कार, B प्लग, C चार्जर और D आयदर B अँड C. काय असायला पाहिजे, चला आता मार्क करा. तर क्वेश्चन नंबर 8 चा आन्सर काय असायला पाहिजे. यस रोहित, ऑप्शन नंबर D. यस उषा, अभिषेक, निकिता, श्वेता, शिवाली, ऑप्शन नंबर D की या UG साठी मला कन्फर्म नाही आहे की तो प्लग आहे किंवा चार्जर आहे. दोनपैकी एक होऊ शकतं. दॅट्स वाय आयदर B और C. B मीन्स प्लग पण होऊ शकतं और चार्जर या दोनपैकी एक होऊ शकतं. तर तुमच्यामध्ये डिफरंट आन्सर दिसले होते, ज्यांचे D होतं, दॅट इज राईट आन्सर, राईट. चला फायनली पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 9 बघा. क्वेश्चन नंबर 9 काय बोलतोय, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स मे हॅव बी. मे बरं का, मे या शब्दाचा वापर मी शक्यता आहे बरं का, पॉसिबिलिटी की UG AREA, राईट. यासाठी खालीलपैकी कोणता वर्ड असू शकतो. बरं UG साठी आपल्याला कन्फर्म नाही आहे की चार्जर आहे की प्लग आहे. बट AR साठी कन्फर्म आहे, दॅट इज कार, राईट. EA साठी पण कन्फर्म आहे, दॅट इज सायकल. तर ऑप्शनमध्ये बघण्याचं काय असू शकतं उत्तर काय असू शकतं क्वेश्चन नंबर 9चं. कार आणि सायकल हे तर यायलाच पाहिजे. कार आणि सायकल, तर पहिल्यामध्ये कार आणि सायकल नाही आहे, राईट. दुसऱ्यामध्ये पण कार आणि सायकल, तिसऱ्यामध्ये कार आणि सायकल आहे आणि चौथ्यामध्ये पण कार आणि सायकल आहे. तर काय होऊ शकतं, मे या शब्दाचा वापर केला, इट मीन्स पॉसिबिलिटी शो करणे आहे तुम्हाला की काय होऊ शकतं. ऑप्शन नंबर C बोलतो, ऑप्शन नंबर C. तर हा जो UG आहे, या UG साठी एकतर चार्जर घ्यायला पाहिजे किंवा प्लग घ्यायला पाहिजे, राईट. तर या ज्या दोन ऑप्शनपैकी
चार्जर किंवा प्लग, इथे शूज दिसतोय, तर हा डी तर होणार नाही. तर ऑप्शन नंबर सी, मे या शब्दाचा वापर केला तर पॉसिबली ऑप्शन नंबर सी होऊ शकतं. मे या शब्दाचा वापर केला नसता तर तुमचा आन्सर असायला पाहिजे होतं दॅट इज नन ऑफ दिस. जर मे या शब्दाचा वापर केला नसता तर. क्लिअर आहे का? हा क्वेश्चन क्लिअर आहे का? मला मार्क करा. क्वेश्चन नंबर 9, मे या शब्दाचा वापर केला नसता तर ऑप्शन नंबर ई झालं असतं तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. बट मे या शब्दाचा वापर केलाय मीन्स पॉसिबिलिटी दाखवणे आहे की काय होऊ शकतं, कदाचित हे होऊ शकतं. मे बी प्लग सायकल अँड कार. सायकल अँड कार तर ऑलरेडी आलेले आहेत, तर या यूजीसाठी तुमचं प्लग होऊ शकतं. येस सर्व क्लिअर आहे. चला नेक्स्ट फायनली याच्यातला लास्ट क्वेश्चन बघूया. लास्ट क्वेश्चन काय? पुन्हा अगेन मे आलेला आहे बरं का इथे. पुन्हा अगेन मे. थांबा याला साफसफाई करून देतो पटकन, त्याला क्लिअर करून देतो आहे. पुन्हा अगेन मे आला. व्हॉट मे बी, मे या शब्दाचा मीनिंग इज पॉसिबिलिटी. मे बी द कोड फॉर सुपरमॅन बाईक. काय असायला पाहिजे? क्वेश्चन नंबर 10 चा ऑप्शन नंबर सी बोलते आहे रोहित. ऑप्शन नंबर सी, बाईक सुपरमॅन बाईक साठी कोड आहे दॅट इज आई पहिले तर शोधा. आई इथे पण मिळतोय, राईट. आई इथे पण मिळतोय. पण सुपरमॅन हा शब्द आपल्याला कुठेच आलेला नाही आहे. इट मीन्स कोणता तरी नवीन कोड असायला पाहिजे. आणि हा जो टी दिसतोय ना, टी तर ऑलरेडी आपला बॉटल आहे. इट्स वाय हा डी होणार नाही. ऑप्शन नंबर सी होईल. मे या शब्दाचा वापर इथे पण करणे आहे. मे बी पॉसिबली हा MN जो आहे हा इथे कुठेच दिसत नाही आपल्याला कोडमध्ये. दॅट्स वाय MN हा आपल्याला सुपरमॅनच्या जागेवर ठेवता येईल. चला मार्क करा. फायनली क्लिअर आहे का? फायनल मार्क करा. क्लिअर आहे का? नेक्स्ट क्वेश्चनवर जम्प करू. येस ऑल इज क्लिअर. ओके. येस व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय? हो तुमचा बिलकुल फेवरेट टॉपिक दॅट इज इनइक्वॅलिटी, राईट ना? याच्यापेक्षा काय सोपं असेल सर? फ्रीचे मार्क्स आहे. चला क्वेश्चन नंबर 11, 12 and 13. चला पाठकन काढा. ABCDE, राईट ना? एकदम फेवरेट टॉपिक आहे तुमचा इनइक्वॅलिटीज. चला बघूया तर कोणाकोणाची उत्तरे कशी येतात. इलेवन, 12, 13 जे दिसत आहे तुम्हाला, मग 14 and 15 यानंतर घेऊया. चला सुरू झाले आहेत बिलकुल उत्तरे येणे. व्हेरी गुड श्वेता. ऑप्शन नंबर ई 11चं. 11 बोथ फॉलो मीन्स व्हॉट? रोहित ऑप्शन नंबर ई. ओके. निकिता 11 ई. व्हेरी गुड. काय असणार याच्यापेक्षा सोपं? फ्रीचे मार्क देणारा टॉपिक आहे आणि तुम्हाला ते मार्क्स पिक करता आले पाहिजे. अँड आय एम डॅम शुअर की तुम्हाला याचे मार्क्स कम्प्लिटली मिळतीलच, डेफिनेटली मिळतील. चला 11 व्हेरी गुड. विशाखा, शिवाली, उषा ऑप्शन नंबर ई. बोथ फॉलो. ओके. यस राव. चला 12 वर या. क्वेश्चन नंबर 12 बोलतोय श्वेता. ऑप्शन नंबर ए. ओके. चला रे सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 12. 1 फॉलो मीन्स रोहित. ऑप्शन नंबर ए. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर ए. सहज डोळ्याने दिसतं उत्तर. बरं का? जास्त काही कॉम्प्लिकेशन्स नाही. बघा बरोबर, डोळे स्ट्रॉंग ठेवा. अँड मला माहिती आहे तुमचे डोळे एकदम शार्प आहेत. येस ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 12. येस राहू. ऑप्शन नंबर ए. चला 13 वर या कोणीतरी. 13 रोहित. ऑप्शन नंबर डी. चला रे बाकीचे मार्क करा. क्वेश्चन नंबर 13 रोहितचा आन्सर बरोबर आहे का? ऑप्शन नंबर डी मार्क करा. ऑप्स रोहित, व्हॉट इज दिस? डी और ई? फायनल. श्वेता बोलतो ऑप्शन नंबर ए 13. रोहित नॉट डी अँड नॉट ई. ऑप्शन नंबर ए बोलत आहे. बघ एकदा पुन्हा बघ रोहित बरोबर. चला रे बाकीचे मार्क करा. यस 13 ऑप्शन नंबर ए. 13 ऑप्शन नंबर ए. एची मेजॉरिटी जास्त आहे. राहू ऑप्शन नंबर ए. अभिषेक ऑप्शन नंबर ए. रोहित ऑप्शन नंबर ए. रोहितने केलं करेक्शन. फटाफट. हा RX पर्यंत जाऊ शकतो का? बघूया तर. RX पर्यंत जातो, T पर्यंत पण जातो, U पर्यंत पण जातो, X पर्यंत पण जातो. आणि कुठेतरी एकदा या चिन्हाचा वापर केला आहे का? केला आहे. एकदा काय दोनदा केलेला आहे.
इट्स मीन पहिल्याला मला ट्रू करता येईल, राईट ना. ओपन गेट क्लोज गेट फक्त तोच कॉन्सेप्ट आहे, नंबरिंग करायचं नाही आहे याच्यावर, फक्त बघा डोळ्याने आणि उत्तर टिक करा. जसे तुम्ही फटाफट उत्तरे काढली आहेत, जे आय एम डॅम शुअर की सर्व उत्तरे बरोबर असायलाच पाहिजे. की डब्ल्यू हा एक्स पर्यंत जाऊ शकतो का, ओपन गेट आहे. डब्ल्यू टी पर्यंत जातो, व्ही पर्यंत जातो, टी पर्यंत जातो, टी यू पर्यंत जातो, एक्स पर्यंत यस जाऊ शकतो, जाऊ शकतो, दोन्ही जाऊ शकतात. इट मीन्स बोथ कन्फ्युजन दोन्ही फॉलो होत आहेत बरं का. ऑप्शन नंबर ई, ऑप्शन नंबर ई, राईट ना. 11चं ऑप्शन नंबर ईच होतं ना तुमचं. चला मार्क करा तर ते स्क्रोल अप झाले वर स्क्रोल अप झालेत. यस श्वेता ऑप्शन नंबर ई, यस 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 रोहित यस ऑप्शन नंबर ई, यस स्क्रोल अप झालेत वर. दॅट्स ऑल राईट. चला नेक्स्टला या. एक्स हा आय पर्यंत जाऊ शकतो का विथ ग्रेटर दॅन, तर आय हा जी पर्यंत येऊ शकतो का नाही, गेट क्लोज आहे. अरे पहिल्या त्याच्यामध्ये गेट क्लोज आहे, मीन्स पहिल्याचं तर होणार नाही, दॅट इज रॉंग, राईट. गेट क्लोज आहे, समोर जाऊच शकत नाही, शक्य नाही. बट ई हा आय पर्यंत जाऊ शकतो का, तर ई एफ पर्यंत जातो, मग हा जी पर्यंत जातोय, जी पर्यंत, मग हा जी आय पर्यंत पण जातो आहे, तर मीन्स नंबर 2 हा राईट होत आहे. ई हा आय पर्यंत जाऊ शकतो बघा, गेट क्लोज आहे, ई एफ पर्यंत, सॉरी गेट ओपन आहे, ई एफ पर्यंत जातो, सॉरी एकच मिनिट थांबा. एफच्या नंतर जीचा गेट क्लोज आहे, सॉरी गेट क्लोज आहे. एफ हा जी पर्यंत जाऊ शकत नाही, तर जी पर्यंत जाऊ शकत नाही, तर आय पर्यंत पण जाऊ शकणार नाही. दोन्ही रॉंग होतील, दोन्ही रॉंग आणि दोन्ही रॉंग. इट मीन्स नायदर कन्फ्युजन वन नॉर टू, राईट. हे आन्सर होतं का तुमचं ऑप्शन नंबर डी. गेट क्लोज आहे एफच्या समोरचा, जी पर्यंत जाऊ शकणार नाही. यस क्वेश्चन नंबर 12 ऑप्शन नंबर ए. एक्स हा आय पर्यंत जाऊ शकतो, एक्स हा आय पर्यंत, थोडं ब्लर होत आहे बरं का. एक्स हा आय पर्यंत, हो ओके. आपण आय हा जी पर्यंत गेलोय, एक मिनिट हा, एकच मिनिट. एक्स हा आय पर्यंत आहे, ओके. आपण रिव्हर्स काउंटिंग केली. एक्स हा आय पर्यंत, एक्स हा जी पर्यंत जातो, जी हा एफ पर्यंत पण जातो, आणि एच हा जी पर्यंत जात असेल तर जी हा, ओ सॉरी एकच मिनिट हा. काय करायचं होतं आपल्याला, एक्स हा जी पर्यंत जाऊ शकतो का, तर एच जी पर्यंत येतो, जी आय पर्यंत, एक्स हा आय पर्यंत जाऊ शकतो का. सॉरी हा, पहिल्याचं राईट होतं. यस पहिल्याचं राईट होतं बरं का, सेकंडचं रॉंग होतं. इथे एकदम स्क्रीन समोर उभं राहून ते असे अक्षरं जे आहेत ना ते असे उडायला लागतात, एकदम ब्लर होतं. थोडंसं मागं जाऊन बघितलं तर क्लिअर दिसतं बरं का ते. जसं एखाद्या टी व्ही समोर आपण एकदम समोर केलं तर तोच एक मिसमॅच झाला आहे की एक्स हा आयपर्यंत जाऊ शकतो. यस वन फॉलो होईल. यस रोहित, यस वन फर्स्ट फॉलो होईल बरं का. ओके चल नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय बोलताय, ए हा सी पर्यंत येऊ शकतो का. ए हा सी पर्यंत येऊ शकतो का, तर ए बी पर्यंत जातो, राईट. या सी पर्यंत जाणे आहे. बी हा एफ पर्यंत पण जातो, एफ हा सी पर्यंत पण जातो ना. गेट ओपन आहे, तर ए हा सी पर्यंत जाऊ शकतो. नंबर 1 हा राईट होता है, राईट. ए हा सी पर्यंत जाऊ शकतो. देन बी हा डी पर्यंत जातो का, तर बी कुठे आहे, बी हा एफ पर्यंत जातो आहे, राईट. एफ हा सी पर्यंत पण जातो आहे, सी पर्यंत. मग सी हा ई पर्यंत येईल का, नाही, राईट. आपल्याला कुठपर्यंत जाणे, डी पर्यंत. सी पर्यंत तर बी पोहोचला आहे, बट सीच्या नंतर तो ईला इथे जाणार नाही. नंबर 2चं काय आहे, पुन्हा एकच फॉलो होत आहे. नंबर 1 पहिलेच फॉलो होत आहे ना. नंबर सेकंड थांबा, मला लांबून बघू द्या. यस ए हा सी पर्यंत जाऊ शकतो का, ए बी पर्यंत जातो, सी बी एफ पर्यंत जातो आणि सी पर्यंत पण जातोय. इट मीन्स फॉलो होत आहे. नंबर सेकंड बी हा डी पर्यंत जातो का, बी एफ पर्यंत जातो, सी पर्यंत जातो, बट सी हा ई पर्यंत जाणार नाही. ऑप्शन नंबर ए. यस ऑप्शन नंबर ए असायला पाहिजे, हे का. ऑप्शन नंबर ए, इफ ओनली वन कन्क्लुजन फॉर, राईट. आहे ना सर्वांचं एक उत्तर क्वेश्चन नंबर 13चं. चला मार्क करा पटकन. यस व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. थोडी बोर्डची साफसफाई करून घेऊया पटकन, मी समोरचे क्वेश्चन्स डील करता येतील.
13 झाला. 14 वर या. 14 वर काय बोलताय? पी हा के पर्यंत येऊ शकतो का? कुठे आहे पी? पी हा ओ पर्यंत जाऊ शकतो, राईट. ओ हा एन पर्यंत पण जाऊ शकतो, बट एन आहे का इथे? ओ पण नाही आहे, एन पण नाही आहे. आणि के पर्यंत मग कसा पोहोचेल? तर पोहोचणार नाही, शक्य नाही. कारण ओ किंवा एन इथे नाहीत आणि ओ किंवा एन इथे नाहीच ना, तर त्याला पोहोचता येणार नाही पी ला के पर्यंत. अच्छा, के आणि पी इक्वल टू चे साईन आहे. इक्वल टू साईन प्रत्येक ठिकाणी मिळतं का? नाही. तर दोन्ही रॉंग होत आहेत. काय होईल आन्सर? क्वेश्चन नंबर 14. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 14 ऑप्शन नंबर सी, की दोन्ही रॉंग आहेत. दोन्ही रॉंग आहेत ॲज वेल ॲज दोघांचे इलेमेंट्स पण सारखे आहेत. के पी इलेमेंट सारखे आहेत. तर आणि दोन्ही रॉंग आहेत. तर आपलं होईल ऑप्शन नंबर सी. आयदर ऑरचा कॉन्सेप्ट लागू होईल इथे. आयदर ऑर. एन आहे ना सर? ओ हा इथे आहे, बरोबर. एन इथे गेलाय, राईट. कुठपर्यंत झाले आपल्याला? के बी ला के पर्यंत, पी ला के पर्यंत. तर इथून हा इथे जाईल, बट कुठेतरी एकदा वापर केला घ्यायचा नाही तरी रॉंगच होईल, राईट. तो एन दिसला नाही तरी रॉंगच होईल ते, कारण कुठेही एकदा पण वापर झालेला नाही आहे ग्रेटर दॅनचा, राईट. एन दिसतोय तुम्हाला, असं मागे गेलं तर दिसतंय. एन आहे राहू, बट तरीही रॉंग होत आहे, बरं का? तरीही रॉंग होतो आहे. दॅट्स वाय आयदर ऑरचा कॉन्सेप्ट लागू होईल. आयदर ऑर काय बोलतो आपला? बोथ कन्क्लुजन मस्ट बी रॉंग अँड बोथ द एलिमेंट्स ऑफ बोथ कन्क्लुजन मस्ट बी सेम. तर दोन्ही कन्क्लुजन रॉंग आहेत ॲज वेल ॲज दोन्ही एलिमेंट सारखे आहेत. तर आयदर ऑरचा कॉन्सेप्ट लागू होईल, राईट ना? राहू, बरं का? मी एकदम स्क्रीनच्या जवळ आहे, त्यामुळे छोटे मोठे अक्षर एकदम बिलकुल क्लिअर दिसत नाही. बट मला फॉलो करत चला, की एखादा असं मिसमॅच झालं तर. ओके, बट ऑप्शन नंबर सी याचा आन्सर असायला पाहिजे, जे तुमच्या सर्वांचं झालं. चला क्वेश्चन नंबर 15 ला या. जी हा विथ ग्रेटर दॅन इक्वल टू के पर्यंत पोहोचतो का? बरं, तर जी हा एफ पर्यंत जाईल, बट इथेच तुम्हाला कंडिशन मिसमॅच होत आहे, जिथे ग्रेटर दॅनचा लेझर दॅनचा वापर केलेला आहे. दॅट्स वाय याला तर डिरेक्टली नाहीच करता येईल, राईट ना? कारण आपला पॉईंट बोलतोय की ग्रेटर दॅन इक्वल टू और लेझर दॅन इक्वल टू हे साईन असेल तर ऑनली ग्रेटर दॅन और ऑनली लेझर दॅनचा अप्लाय करता येणार नाही. पहिल्याला डिरेक्टली रॉंग करून देऊ. रॉंग. के हा डी पर्यंत पोहोचतो का? तर के हा एफ पर्यंत जातोय. एफ आय का इथे आहे. एफ हा ई पर्यंत जातोय आणि ई हा डी पर्यंत विथ ग्रेटर दॅन साईन. तर येस हा पोहोचतोय. मीन्स फर्स्ट रॉंग अँड सेकंड ट्रू. इट मीन्स ऑप्शन नंबर बी असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. यस लिखित ऑप्शन नंबर बी. रोहित ऑप्शन नंबर बी. श्वेता, उषा ऑप्शन नंबर बी, राईट ना? चला, मिळाले हे 5 गुण. चला फायनली मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चनला मूव करूया आपण. यस मिळाले. व्हेरी गुड. यस, शाबाश. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. आहे का वेळ? आहे आपल्याकडे. नेक्स्ट क्वेश्चन करता येईल. काय बोलतोय नेक्स्ट क्वेश्चन? अच्छा, ओके. क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 बघा. हाऊ मेनी लेटर्स? क्वेश्चन नंबर 16 वर या. नेक्स्ट क्वेश्चनच्या आधी की हाऊ मेनी लेटर्स विल बी रिमेन इन द सेम पोझिशन इन द वर्ड फिनिश? FINISH असं झालं स्पेलिंग. यस, फिनिश. वेन दे अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर फ्रॉम लेफ्ट टू राईट, राईट. जर याला असेंडिंग ऑर्डर मीन्स व्हॉट? अल्फाबेटिकली असेंडिंग ऑर्डर, बरं का? अल्फाबेटिकली असेंडिंग ऑर्डरमध्ये जर याला पुन्हा रिक्रिएट केलं, रिअरेंज केलं, तर क्वेश्चन विचारतोय की हाऊ मेनी लेटर्स रिमेन कॉन्स्टंट, की किती लेटर्स तसे त्याच प्लेसवर राहतील जर याला अल्फाबेटिकल लेफ्ट टू राईट या ऑर्डरमध्ये जर रिक्रिएट केलं तर किती लेटर्स आहेत जे ॲज इट इज त्याच प्लेसवर असायला पाहिजे? प्रेरणा बोलत आहे 2 लेटर्स. ओके, चला अगेन. रोहित 2, शिवाली 2, यस, अभिषेक 2, विशाखा 2. चला करूया तर अल्फाबेटिकल. ABCD FG नुसार F स्टार्ट आधी येईल, राईट. Fच्या नंतर GH नंतर येईल. Hच्या नंतर I येईल. तर I 2 वेळेस आहे, तर Iला 2 वेळेस येईल, राईट. मग SN मधून N आधी येईल आणि S शेवटी येईल. असं काहीतरी रिअरेंज होईल. तर
लेटर्स ॲज इट इज आहे, तर हा एक आहे एफ अँड देन आयच्या ठिकाणी एच आलं आहे, इथे हा आय पण आहे 2, बस ओनली 2 होतील, ओनली 2. हे सर्वांचा आन्सर आलेला आहे. दॅट इज 2 लेटर्स रिमेन कॉन्स्टंट जर पुन्हा रिअरेंज केलं तर. राईट ना. सोपासा प्रश्न होता, तर सोपासा प्रश्न सोपे सोपे पटकन मार्क देऊन जातात. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. नेक्स्ट काहीतरी अरेंजमेंट दिसत आहे, काय अरेंजमेंट आहे बघूया. चला क्लिअर दिसतोय का क्वेश्चन. अ सर्टन नंबर ऑफ पर्सन्स आर सिटिंग इन अ रो फेसिंग नॉर्थ. ओके, फेसिंग नॉर्थ मीन्स सोपाच झाला आहे प्रश्न अर्धा. 50% तर त्या नॉर्थ शब्दाने सोपा केलेला आहे. 4 पर्सन सीट बिटवीन. चला अरेंजमेंट करणे. सिटिंग अरेंजमेंट. 4 पर्सन सीट बिटवीन पी अँड क्यू अँड देन एस इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ क्यू. देअर आर ॲज मेनी पर्सन सीट बिटवीन क्यू अँड एस ॲज सीट बिटवीन आर अँड क्यू. राईट. क्वेश्चन क्लिअर दिसतोय का. मार्क करा तर पटकन मला. क्वेश्चन क्लिअर आहे का. दिसतोय का बरोबर. यस दिसतोय विशाखा. यस यस शिवाली. यस अभिषेक. चला श्वेता दिसतोय. चला पटकन अरेंजमेंट करा. अरेंजमेंट करून 17, 18 आणि 19 हे 3 क्वेश्चन दिसत आहेत. त्याचे आन्सर्स मला शो करा. अरेंजमेंट झाली तर डन करा की सर आमची झालेली आहे. बघूया कुणाकुणाची होत आहे. अरेंजमेंट व्यवस्थित झाली तर पूर्ण सर्व प्रश्नांची उत्तरे पण बरोबरच मिळतील. चलो बी फास्ट. यस रोहित डन. व्हेरी गुड रोहित, व्हेरी गुड. श्वेता शाबाश. श्वेताची पण झाली आहे, रोहितची झाली आहे. चला रे एनिबडी अगेन. यस प्रेरणा, व्हेरी गुड. असाच काही क्वेश्चन मागच्या शीटला पण आपण एक केला होता बरं का. चला रोहित, श्वेता, प्रेरणा 3 क्वेश्चन दिसत आहेत. 17, 18 अँड 19. जर बरोबर अरेंजमेंट झाली असेल तर यांची आन्सर्स बरोबर यायला पाहिजे. यस निकिता, व्हेरी गुड डन. तर निकिता अँड ऑल ऑफ यू ज्यांची अरेंजमेंट झाली आहे 17, 18 अँड 19चे क्वेश्चन्सचे आन्सर्स पाहिजे. श्वेता बोलते 17चा ऑप्शन नंबर ए, 18चा ऑप्शन नंबर सी. व्हेरी गुड श्वेता. राहू डन. शाबाश राहू. चला 3 क्वेश्चनचे आन्सर्स पाहिजेत राहू मला. 17, 18, 19. रोहित 17चं ए, निकिता 17 ए. यस यस सर्वांचं 17 ए येत आहे. इट मीन्स सर्वांची अरेंजमेंट सारखी आणि ॲक्युरेटच झाली असेल. आय होप सो. शिवाली येस 17चा ऑप्शन नंबर ए. चला अगेन राहू 17 ऑप्शन नंबर ए. 18 ऑप्शन नंबर सी बोलते आहे निकिता. रोहित पण बोलत आहे 18चा ऑप्शन नंबर सी. ओके. श्वेता क्वेश्चन नंबर 19 ऑप्शन नंबर बी. ओके. क्वेश्चन नंबर 19 ऑप्शन नंबर बी. चला एनिबडी अगेन. क्वेश्चन नंबर 19 दिसतोय का रे क्लिअर की इफ के सीट्स एक्झॅक्टली इन बिटवीन क्यू अँड आर देन हाऊ मेनी पर्सन सीट बिटवीन के अँड डब्ल्यू. 5. रोहित बोलतोय 5. शिवाली 18चा सी. ओके रोहित. राहू ऑप्शन नंबर बी 5. शिवाली 19चा ऑप्शन नंबर बी. प्रेरणा 17 ए, 18 ए अँड 19 बी.
चला व्हेरी गुड, आले आहेत तुमचे आन्सर्स आणि सर्व ॲक्युरेटच असतील. कुठे ड्रॉ करू याला? ट्वेंटी 21 पण दिसायला पाहिजे आपल्याला, राईट ना? चला इथे ड्रॉ इथे करूया. काय बोलतो आहे एक एक बघूया. अ सर्टन नंबर ऑफ पर्सन आर सिटिंग इन अ रो. किती आहेत माहिती नाही, किती आहेत माहिती नाही, आपल्याला फाइंड आउट करणे आहे ते की एक क्वेश्चन तर तो असेलच की टोटल नंबर ऑफ पर्सन्स काढा. यस निकिता ऑप्शन नंबर बी 19चा की 4 पर्सन सिट बिटवीन पी अँड क्यू. पी अँड क्यू समजा पीला मी इथे घेतलं आहे, पीला इथे घेतो आहे, पी अँड क्यूच्या मध्ये 4 पर्सन्स आहेत. बट पी हा क्यूच्या राईटला आहे की लेफ्टला हे अजून कन्फर्म नाही. बट कुठल्या तरी एकाच वेने आपल्याला जाणे आहे. मी वारंवार हे बोलत असतो की कुठल्या तरी एका वेनेच आपल्याला डील करणे आहे. जर एका वेने गेल्यानंतर कळतंय की आपण कुठेतरी चुकतोय तर पटकन त्याला फ्लिप करून दिलं. चला एकाच वेने जाऊया कुठल्या तरी की समजा पी अँड क्यूला मी इकडे घेतलं, 4 पर्सन दाखवत आहे, दॅट इज 1 2 3 4 आणि क्यूला घेतोय. जर कंडिशन चुकेल तर आपण रिटर्न येऊन जाऊया, हरकत नाही. चला नेक्स्ट काय बोलत आहे, एस सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ क्यू. एस सीट सेकंड 1 2 मीन्स एस इथे असायला पाहिजे या कंडिशननुसार. सेकंड टू द लेफ्ट ऑफ क्यू देअर आर ॲज मेनी पर्सन सीट बिटवीन क्यू अँड एस. क्यू अँड एस यांच्यामध्ये जितके पर्सन बसले आहेत, ॲज मेनी पर्सन सीट बिटवीन क्यू अँड एस ॲज सीट बिटवीन आर अँड क्यू. आर अँड क्यूच्या मध्ये पण तितकेच बसायला पाहिजे. इट मीन्स इथे एक डॅश देऊन इथे असायला पाहिजे आर, राईट ना? आर 6 पर्सन सीट बिटवीन आर अँड बी. 6 पर्सन 6 सीट्स बिटवीन आर अँड बी अँड समोरची कंडिशन म्हणजे व्ही सीट थर्ड फ्रॉम द वन ऑफ द एक्सपेरिमेंट. आता 6 पर्सन जर दाखवले तर या साईडला 1 2 3 4 5 6 तर इथे तर मी घेता येणार नाही मला कारण इथे ऑलरेडी पी आहे. तर 6 पर्सन इथे दाखवत आहे 1 2 3 4 5 6 आणि व्हीला घेता इथे, कारण व्हीला मला इथे घेता येणार नाही. 6 पर्सन्स जर बसलेले आहेत तर इथे ऑलरेडी पी आहे, दॅट्स वाय व्हीला मला तिकडे घेते. अँड समोरच्या कंडिशनमध्ये बोलत आहे व्ही सीज थर्ड फ्रॉम द वन एक्स्ट्रीम एंड. तर याच्या समोर मग 2 वजन असतील 1 2 3 थर्ड हा होईल व्ही, राईट? तर त्याच्या समोर 2 असतील मीन्स एक्स्ट्रीम एंड वरून तो थर्ड पोझिशनला आहे. इकडून तर काउंट करता येणार नाही थर्ड पोझिशन, तिकडूनच काउंट करावी लागेल. तर व्हीच्या समोर नेक्स्ट 2 बसलेले असतील एक्स्ट्रीम एंडला. एस सीट टू द लेफ्ट ऑफ व्ही. एस सीट टू द लेफ्ट, यस बघा एस सीट टू द लेफ्ट ऑफ व्ही. डाव्या बाजूला एस बसलेला आहे मीन्स आपण एकदम योग्य वेने जातोय, एकदम ॲक्युरेट वेने जात आहे की एस हा व्हीच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. सीट लेफ्ट ऑफ व्ही. ओनली 1 पर्सन सीट बिटवीन टी अँड डब्ल्यू. कुठे आहे टी अँड डब्ल्यू? आपल्याला इथे मिळत नाही आहे टी अँड डब्ल्यू. टी अँड डब्ल्यू बरं डब्ल्यू बद्दल बोलतोय तो डब्ल्यू बद्दल. हू सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ व्ही. या व्हीचा सेकंड टू द लेफ्ट ऑफ व्ही इथे बसलेला आहे डब्ल्यू या प्लेसवर डब्ल्यू. अँड टी अँड डब्ल्यूच्या मध्ये किती पर्सन आहे? ओनली 1. तर टी अँड डब्ल्यूच्या मध्ये ओनली 1 पर्सन. टीला इथे घेता येणार नाही, आपल्याला टीला इथे घ्यावं लागेल, राईट ना? असंच काहीतरी तुमची बिलकुल डेफिनेटली तयार झालेली असेल अशीच आणि प्रश्नांची उत्तरे पण बरोबर असतील. देअर आर ॲज मेनी पर्सन सीट टू द राईट ऑफ पी ॲज सीट टू द लेफ्ट ऑफ पी. व्हीच्या राईट साईडला जितके पर्सन आहे 1 2 तितकेच पीच्या लेफ्ट साईडला असायला पाहिजे. दॅट्स ऑल. सर्वच्या सर्व कंडिशन्स संपलेल्या आहेत अँड आय एम डॅम शुअर की तुमची हीच अरेंजमेंट झाली असेल. चला मार्क करा तर हीच अरेंजमेंट झाली आहे का तुमची? अशी झाली आहे का? यस शिवाली, श्वेता, रोहित अशी झाली आहे. प्रेरणा व्हेरी गुड. निकिता, प्रियंका, अभिषेक, राहुल यस ॲज इट इज अशी झाली आहे. म्हणजे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर तुमचं चुकलेलं नसेल. सर्वांचे सर्व मार्क्स मिळाले असतील, डेफिनेटली मिळाले असतील. सर्वांची हीच अरेंजमेंट झालेली आहे. तर क्वेश्चन नंबर 17, व्हॉट इज द पोझिशन ऑफ क्यू विथ रिस्पेक्ट टू पी. पीचा रिस्पेक्ट टू क्यूची पोझिशन 1 2 3 4 5 फिफ्थ पोझिशनवर आहे आणि राईट साईडला आहे. फिफ्थ पोझिशन आणि राईट साईडला. तर क्वेश्चनचा आन्सर काय असायला पाहिजे? फिफ्थ टू द राईट, ऑप्शन नंबर ए, राईट ना? यस ऑप्शन नंबर ए आहे ना तुमच्या सर्वांचं? स्क्रोल अप झालं आहे, मला पटकन मार्क करून द्या. ऑप्शन नंबर ए आहे का? यस आहे. निकिता, प्रियंका, अभिषेक, विशाखा, श्वेता यस आलेला आहे. चला क्वेश्चन नंबर 18,
व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ पर्सन्स आर सिटिंग इन द रो. आता कंप्लीट काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. काय ऑप्शन नंबर काय? ऑप्शन नंबर मार्क करा. क्वेश्चन नंबर 18 चं. यस 19. ऑप्शन नंबर सी, दॅट इज 19. ऑप्शन नंबर सी 90. बरं का? हा ऑप्शन नंबर ए 90 आहे. 90 मीन्स 90 हा, नॉट 19. ओके 90. यस ऑप्शन नंबर सी. चला क्वेश्चन नंबर 19 वर या. इफ के सीट एक्झॅक्टली इन बिटवीन क्यू अँड आर, त्याच्या एक्झॅक्टली मध्ये जर के बसलेला असेल तर देन हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन के अँड डब्ल्यू. के अँड डब्ल्यूच्या मध्ये किती बसायला पाहिजे? 1 2 3 4 5 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी 5. येस ऑप्शन नंबर बी 5 असायला पाहिजे. येस उषा, निकिता अँड ऑल ऑफ यू किती असायला पाहिजे? दॅट इज 5 आलेला आहे तुमचा आन्सर. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर सेकंड. येस श्वेता. क्वेश्चन नंबर 20. द नंबर ऑफ पर्सन सिट बिटवीन पी अँड एस यांच्यामध्ये किती बसले आहेत? 1 2. नंबर ऑफ पर्सन सिट बिटवीन पी अँड एस इज सेम ॲज द नंबर ऑफ पर्सन सिट बिटवीन आर अँड. तर आर अँड टी मिळतं बघा. आर अँड टी यांच्यामध्ये पण 2 व्यक्ती बसलेले आहेत. तर इथे काय असायला पाहिजे? दॅट इज टी मीन्स ऑप्शन नंबर सेकंड. येस टी असायला पाहिजे. व्हेरी गुड. प्रेरणा, रोहित, श्वेता, निकिता, उषा, अभिषेक. टी असायला पाहिजे. दॅट इज ऑप्शन नंबर सेकंड. चला फायनली इफ एस अँड आर इंटरचेंज देअर पोझिशन. एस अँड आर, हा आर आणि एस आहे, तर इथे आर आणि इथे एस इंटरचेंज केली आहे त्यांनी पोझिशन. देन हू अमंग द फॉलोइंग सीट्स सेकंड टू द राईट ऑफ क्यू. क्यूच्या सेकंडला राईट साईडला कोण असायला पाहिजे? दॅट इज एस. ऑप्शन नंबर डी, दॅट इज एस. सेकंड टू द राईट ऑफ क्यू. येस क्यूच्या राईट साईडला सेकंड प्लेसवर आता आर नसेल, त्याच्या ठिकाणी आलेला आहे एस, कारण त्यांनी इंटरचेंज केलेली आहे त्यांचे पोझिशन. येस प्रेरणा. क्लिअर आहे का? इथपर्यंत 21 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. फायनली मार्क करा. आपण याला कंटिन्यू करूया नेक्स्ट लेक्चरला. येस क्लिअर आहेत. येस ऑल इज वेल. आणि ऑलमोस्ट तर मला तर आनंद या गोष्टी, ऑलमोस्ट सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही काढली आहेत आणि ॲक्युरेट काढली आहेत ऑलमोस्ट. एक्सेप्ट फर्स्ट जो आहे तो थोडासा मिसमॅच झाला आहे, बट डजंट मॅटर. त्याला तुम्ही रिकवर करून घ्या. एक्सेप्ट फर्स्ट क्वेश्चन थोडाफार मिसमॅच झाला आहे तुमच्याकडून, बट त्याला पुन्हा एकदा रिपीट करून घ्या. सहज करता येईल. राईट ना? येस ऑल इज क्लिअर. येस शुअरली. ओके याला कंटिन्यू करू आपण पुन्हा नेक्स्ट लेक्चरला. राईट तयारी करून ठेवा. आता समोर पुन्हा कोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स येतील माहिती नाही. राईट जे पण टॉपिक असतील जे पण, त्याला तुम्हाला सर्व टॉपिक्स आपण डील करून चुकलेलं आहे. फटाफट आन्सर्स करता आले पाहिजे. उद्या पण पेन अँड पेपर घेऊन इमिजिएट 7:30 तयारीत राहा. पुन्हा आपण याला कंटिन्यू करूया. ओके ऑल ऑफ यू. चला थँक्यू.